सर्वांना सस्नेह जय जाऊ. मी विशाल पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये कुसुम सोलार पंप योजनेविषयी जी नवीन अपडेट आलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. शेतकरी मित्रांना कुसुम सोलार पंप योजनेविषयी जी अपडेट आलेली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत. आपण आपल्या कुसुम सोलार पंप योजनेचा जो अर्ज भरलेला आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये असं दिलेलं आहे की आपण आपल्या सोलार पंपाचा सेल्फ सर्वे करायचा आहे आणि 7 दिवसाच्या आतमध्ये जी HP आपण निवडलेली आहे त्या HP नुसार तेवढी रक्कम ऑनलाईन पेमेंट करायची आहे. त्या मेसेजमध्येच आपल्याला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो मेडाचा एक ॲप्लिकेशन आहे तो आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर त्यावर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपली प्रोफाईल दिसेल. त्या प्रोफाईलमध्ये ॲप्लिकेशन डिटेल्स अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सेल्फ सर्वे करा अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे येस नो मध्ये आणि त्या ठिकाणी 3 फोटो दिलेले आहेत. पहिला फोटो आहे बेनिफिशियरी विथ इरिगेशन सोर्स, म्हणजेच शेतकऱ्यासोबत जी विहीर बोर आहे त्या विहीर बोर सोबत म्हणजे पाण्याच्या स्त्रोतासोबत शेतकऱ्याचा फोटो. दुसरा फोटो आहे सिंचन साधनाचा म्हणजेच विहिरीचा किंवा बोरचा आणि तिसरा फोटो आहे त्या जमिनीचा, विहिरीच्या जमिनीचा जी आहे विहीर पाण्याचा स्त्रोत त्या जमिनीचा. असे 3 फोटो काढून तो सेल्फ सर्वे अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंट आपण UPI मार्फत किंवा QR कोड मार्फतही करू शकतो. त्या ठिकाणी UPI सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट शो QR कोड अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल. त्या दिसत असलेल्या QR कोड स्कॅन करून त्या ठिकाणी आपण पेमेंट करू शकता. एकदा पेमेंट केल्याच्या नंतर आणि ते अपडेट होईपर्यंत किंवा सक्सेस दाखवत नसेल तर पुन्हा पेमेंट लगेच करू नका. कमीत कमी 24 तास एकदा पेमेंट केल्याच्या नंतर थांबायचं आहे. 24 तासानंतर त्या पेमेंटचं अपडेट आपल्याला नंतर दिसेल. ते पेमेंट सक्सेस किंवा रिजेक्ट झालं हे 24 तासानंतर दिसेल. पेमेंट जर आपलं लगेच काही प्रॉब्लेम दाखवत असेल तर 24 तास आपण पेमेंट करायचं नाही. धन्यवाद.